ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन गुडघ्यावर बसत सायलीच्या हातामध्ये रिंग घालत सायलीला विचारतो की सायली, सुभेदार, तू माझी 70 जन्मासाठी होशील ना? आता सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. आज अर्जुन गुडघ्यावर बसत सायलीला प्रपोज करत 70 जन्मासाठी आपली होशील का असं विचारताच सायलीला भरून आलेलं असतं. आता अर्जुन सायलीच्या हातामध्ये एक लेटर देतो आणि म्हणतो, हेही मी तुझ्यासाठी लिहिलं आहे. सायली म्हणते, काय? आता सायली पाहते तर अर्जुनने चक्क मराठीमध्ये लिहिलेलं असतं. आता मात्र सायली खूप खुश होते. अर्जुनने तिच्यासाठी लिहिलेले ते अनमोल शब्द ती वाचू लागते. अर्जुन कवितेतून व्यक्त होत सायलीला म्हणालेला असतो, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे, आपल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे. आता सायली एवढी खुश होते आणि ती अर्जुनला म्हणते, तुम्ही माझ्यासाठी कविता लिहिली आहे आणि ती सुद्धा मराठीत. सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो. जून म्हणतो, अर्थातच मला मराठीतच लिहावं लागलं, कारण आता मी सायली सुभेदार आहे, त्यामुळे मला आता मराठी शिवाय पर्यायच नाही. आता सायली अर्जुनला म्हणते, एक मिनिट असं म्हणत आता सायली त्यावर काहीतरी लिहायला घेते. अर्जुन म्हणतो, काय करतेस? तर सायली म्हणते, एक मिनिट थांबा ना. आणि तसही सायली एवढी उतावळी नाहीये, त्यामुळे तुम्हाला आता वाट पाहावीच लागेल. आता अर्जुन बिचारा बाजूला बसतो आणि सायली नक्की काय करते याची वाट पाहत असतो. तो पुन्हा पुन्हा सायलीला विचारतो, झालंय का? सायली म्हणते, अहो थांबा ना असं म्हणत आता अर्जुन ती कविता पूर्ण करते आणि अर्जुनच्या हातात देते. आता सायली पुन्हा एकदा ती कविता अर्जुनला बोलून दाखवते आणि म्हणू लागते, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे, आपल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे. तर अर्जुन पुढे म्हणतो, माझ्या साथीला कोण असावे, पार शेवटी माझ्या साथीला कोण असावे, पार शेवटी या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे, या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे. आता सायली अर्जुन दोघांनी मिळून आपल्या आयुष्याची कविता पूर्ण केलेली असते. आपल्या प्रेमाला अनमोल शब्दांची साथ दिलेली असते आणि तीच साथ यांनी एकमेकांच्या हातात हात देतही दिलेली असते. दोघांच्याही प्रेम व्यक्त करत त्यांनी शब्दांच्या साथीने आपला हा दिवस खूप स्पेशल घडवलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे अर्जुन किचनमध्ये कामाला सुरुवात करतो. आता कल्पनाई आणि अस्मिता त्या ठिकाणी येतात. दोघेही हसू लागतात. तर आता अस्मिता थोडी अर्जुनची मस्करी करत म्हणते, मम्मा, अर्जुनचे डोळे थोडे सुजलेले दिसतायत ना, म्हणजे मला तरी वाटते की रात्री झोप पूर्ण झाली नसावी. कल्पना ताई म्हणतात, मलाही तसंच वाटते. तर अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन, रात्रीचा प्रपोज डे जास्त भारी सेलिब्रेट झालाय असंच वाटते तुझ्याकडे बघून. तर अर्जुन म्हणतो, काही वडवडू नकोस. तर कल्पना ताई म्हणतात, अरे काहीतरीच काय, काल तर प्रपोज डे होता ना, मग अर्जुन तू काही सायलीला गिफ्ट वगैरे दिलेस की नाही? अर्जुन, इकडे ये जरा. अर्जुन म्हणतो, काय आता काहीतरी करपेल. कल्पनात ताई म्हणतात, अर्जुन खरं सांग, तू सायलीला काही गिफ्ट वगैरे दिलस की नाही? अर्जुन म्हणतो, नाही, काहीच नाही. तर अस्मिता म्हणते काय, अरे काल प्रपोज डे होता आणि तू काहीच दिलं नाहीयेस. अरे असं कोणी प्रपोज डे सेलिब्रेट करत का? अर्जुन म्हणतो, नाही ना, मी काहीच दिलं नाही. अस्मिता म्हणते, काय बोलावं तुला, पण आज काय आहे ते तरी माहीत आहे का? अर्जुन मात्र खाली मान घालून शांत उभा असतो. तर अस्मिता म्हणते, अरे आज चॉकलेट डे आहे आणि तो तरी तुझ्या लक्षात आहे ना? तर अर्जुन म्हणतो, म्हणजे काय माझ्या लक्षात आहे आणि मी आत्ताच माझ्या बायकोसाठी तिच्या आवडीचा चॉकलेट ऑर्डर करणार आहे. अस्मिता म्हणते, म्हणजे तू असा चॉकलेट डे सेलिब्रेट करणार आहेस? बायकोला ऑर्डर करून तू चॉकलेट देणार आहेस? कमाल करतोस अर्जुन तू. अरे तू स्वतःच्या हाताने चॉकलेट्स बनवायला हवीस आणि ती खास चॉकलेट तू बायकोला द्यायला हवी. एवढंही
तुला कळत नाही का रे? आता मात्र अर्जुनला धक्काच बसतोवर. जून अस्मिताला म्हणतो मी आणि चॉकलेट इम्पॉसिबल आहे. अगं चहा आणि कॉफी करताना माझे नाके न येतायत आणि तू चॉकलेटची बात करतेस आणि मी चॉकलेट बनवावं असं तुला वाटते का नाही? ते तरी शक्य नाहीये. तर कल्पनाताई म्हणतात नाकी नव येतायत ना, म्हणजे आता तरी तू मान्य करतोयस काय सायली? जी काम करते ती सोपी नाहीयेत हे तुलाही आता कळाले ना हो की नाही? बोल आता. तर अस्मिता म्हणते हो ना बोल अर्जुन. तर अर्जुन म्हणतो नाही नाही, मी असं कुठे म्हणालो? मी असं अजिबातच म्हणालो नाहीये. उगाच तुम्ही अर्थाचा अनर्थ नका करू. मला फक्त एवढंच म्हणायचं की हे जे काही चॉकलेट वगैरे आहे ना ते बनवायला मला जमणार नाही. बाकी सगळी काम सोपी आहेत ती तर मी करू शकतो. तर अस्मिता म्हणते असं काय करतोयस रे? अरे आजकाल चॉकलेटचे एवढे सारे व्हिडिओ येतात, ते बघ आणि कर ना. आणि तशी सायली असती ना तर तिने तर स्वतः हाताने चॉकलेट बनवली असती तुझ्यासाठी. पण तुला ते नाही जमणार. आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो हो, सायली असती माझ्या जागी तर तिने नक्कीच चॉकलेट बनवली असती. मग मी सुद्धा करू शकतो, सोप आहे ते. असं म्हणत अर्जुनने सुद्धा आता ते आव्हान पेललेलं असतं. आता मी स्वतःच्या हाताने माझ्या बायकोच्या आवडीच चॉकलेट बनणार आणि हा चॉकलेट डे सेलिब्रेट करणार. कल्पना ताई म्हणतात वा. तर अर्जुन म्हणतो आजच मिशन चॉकलेट डे. कल्पना ताई म्हणतात शांत. आता सायली येत असते आणि म्हणून कोणीही काहीच बोलत नाही, कारण आपलं सरप्राईज सायलीला कळायला नको म्हणून सर्वच जण शांत होतात. आता सायली त्या तिघांकडेही पाहते, परंतु तिघेही शांत असतात आणि म्हणूनच सायली विचारते काय झाले? तुम्ही असे गप्प का? तुम्ही काहीतरी बोलत होता ना, आणि मी आल्यानंतर असे शांत का झालात? तर आता तिघेही एकत्रच बोलतात काही नाही काही नाही. तर अर्जुन म्हणतो खरंच काही नाही. कुठे काय? सायली म्हणते खोट बोलू नका, मी पाहिलं तुम्ही काहीतरी बोलत होता, सांगा ना आई तुम्ही तरी. तर अर्जुन म्हणतो नाही, कोणीही काहीही सांगणार नाही. हिरवी तू कशी माझ्या मम्माच्या कानात कुचू कुचू बोलत असतेस, आणि त्यावेळी मी जर विचारलं की काय बोलताय तर बोलतेस ना काहीच नाही, मला काही सांगायचं नाहीये. मग आता सुद्धा तसंच आहे आम्हाला, तुला काही सांगायचं नाही त्यामुळे आता विचारायचं नाही. तर सायली म्हणते काहीच हरकत नाही, तसंही मी कुठे म्हणाले की मला त्रास होतोय. मला त्रास होत नाही, कारण मी फक्त तुम्हाला विचारलं आणि सांगायचं नसेल तर काहीच हरकत नाहीये. कारण कसं असतं, प्रत्येकाची खासगी स्पेस अशी असतेच, त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टी कोणाला विचारायच्या नसतात. आता मात्र अर्जुन शांतच होतो. तर अस्मिता अर्जुनला म्हणते बघ अर्जुन, जरा सायलीकडून काहीतरी शिकून घे. अरे तिला कळते की प्रत्येकाच्या पर्सनल गोष्टी असतात, पण त्या ठिकाणी तू जर असता तर काय केलं असतं? आम्हाला सतत तेच विचारून सांगाना असं करून भांबावून सोडलं असतं आणि आमच्याकडून आम्ही जे काही बोलतोय ते वदवूनही घेतलं असतं. पण सायली तशी नाहीये, तुला जमेल का तसं वागायला? आता अर्जुनच चांगलं तोंडावर पडलेला असतो आणि शेवटी तो रागाने किचनमध्ये निघून जातो. आता तिघेही अर्जुनवर हसू लागतात. तर दुसरीकडे साक्षीच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सचिन मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो आणि त्याचवेळी त्या ठिकाणी साक्षी आलेली असते. आता साक्षी सचिनच्या मागे उभी राहते आणि सचिन नक्की काय करतोय हे पाहत असते. पण सचिनच्या नकळतच आता ती सचिनला मिठी मारते. आता मात्र सचिन दचकतो, तो जरा घाबरतो आणि म्हणतो श्याम मग काय करतेस? साक्षी म्हणते काही नाही. काय झालं? का घाबरलास एवढा? तर सचिन म्हणतो नाही, घाबरलो वगैरे नाही, थोडा अचानकच तू आलीस ना त्यामुळे दचकलो. साक्षी म्हणते सॉरी बेबी, खरंच सॉरी. तर सचिन म्हणतो श्याम मग असं काही नाही. तर साक्षी म्हणते सॉरी खरंच, कारण आतापर्यंत मी तुझ्यावर खूप चिडले, तुझ्यावर रागवले, तुझ्यावर संशय घेतला, तुझा मोबाईल चेक केला, तुझे कॉल चेक केले, परंतु आता मी तसं काहीच करणार नाही, कारण आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तर सचिन म्हणतो सॅम माझंही
तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, खरं तर माझं तुझ्यावर खरंच जास्त प्रेम आहे. आणि आतापर्यंत बेबी, मी तुला खरंच कधीही खोटं सांगितलं नाही. आणि आता या क्षणालाही मी तुझ्यासोबत काहीच खोटं बोलत नाहीये असो. म्हणून सचिन आता साक्षीशी जवळीक साधत तिच्याशी खोट बोलत असतो. तर साक्षी सचिनकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, या क्षणाला सुद्धा तू माझ्याशी खोटच बोलतोयस हे मला चांगलंच माहीत आहे, कारण तुझ्या आयुष्यात तुझ्यासाठी मी स्पेशल नाहीये किंवा मी खास नाहीये. तर माझ्यापेक्षा सुद्धा एक खास व्यक्ती तुझ्या आयुष्यात आहे, जिच्यासोबत तुझं लग्न झालं आहे. परंतु साक्षी सचिनला काही कळू न देता त्याच्या प्रेमाला हो बोलत असते. आणि आता मात्र सचिनला हे सगळं काही खरं वाटत असतं. परंतु आता साक्षीला आठवतं ते म्हणजे प्रियाचं बोलणं. प्रिया साक्षीला म्हणालेली असते, हा सचिन म्हणजेच माझ्या सख्या नंदेच्या अस्मिताचा नवरा आहे. त्या दोघांचं लग्न झालं आहे हे सगळं साक्षीला माहीत असतं. त्या क्षणाला साक्षीला धक्का बसतो. परंतु साक्षी मनाशीच म्हणते, सचिन काही असलं तरी सुद्धा मी तुला दुसऱ्या कोणाचंही होऊ देणार नाही. तू फक्त माझा आहेस. मी तुला कोणासोबतही शेअर नाही करू शकत. वेळ आली तर त्या बाईला मी संपवून टाकेन, तुझ्या आयुष्यातून कायमच घालवेन. परंतु मी तुला आता कोणाचकडे जाऊ देणार नाही. तू फक्त माझा आहेस. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण अर्जुनची मजा तर घेतच असतात आणि यात भर म्हणून आता चैतन्यही आलेला असतो. चैतन्य अर्जुनला आवाज देत म्हणतो, काय अर्जुन वहिनी, जमतायत ना स्वयंपाक घरातली काम नाही अवतारावरून? तरी तसं वाटत नाहीये. आता अर्जुन चैतन्यावर चिडतो आणि म्हणतो, तू असंच म्हणणार ना, कारण तू तसाही माझा मित्र आहेसच कुठे ना, तू फक्त तुझ्या वहिनीचा देर आहेस. तर आता चैतन्य हसू लागतो. तर प्रतापराव चैतन्याला म्हणतात, चैतन्य तू अजिबातच काळजी करू नकोस, आमच्या सगळ्यांचा या दोघांवर बारीक लक्ष आहे. बघू हे चॅलेंज कोण जिंकते. तर अस्मिता म्हणते, मला तरी वाटते की हे चॅलेंज सायली जिंकणार. तर प्रतापराव विचारतात, का, तुला असं का वाटते? तर अस्मिता म्हणते, कारण आता कुठे अर्जुनला साखर आणि मीठ यातला फरक कळायला लागलाय, त्यामुळे तो चॅलेंज जिंकेल असं मला तरी वाटत नाही. तर त्याचवेळी आता सायली अर्जुनच्या वेशात पुन्हा एकदा ऑफिसला जाण्यासाठी सज्ज झालेली असते. आता सायली चैतन्याला आवाज देत म्हणते, चला चैतन्य भाऊजी. तर चैतन्य म्हणतो, हो वहिनी, आज आपण कामाची सुरुवात साईटवर जाऊन करू. म्हणजे आपण सगळ्यात पहिल्यांदा एसके इंडस्ट्रीच्या साईटवर जायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे. आता यांच्या कामाची लिस्ट तर तयार असते. परंतु त्याचवेळी अर्जुन आवाज देत म्हणतो, एक मिनिट, तुम्ही साईट ऑफिसला का जाताय? तुम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये जा ना. तर चैतन्य म्हणतो, अरे पण आम्हाला जो माणूस भेटणार आहे तो साईट ऑफिसलाच भेटणार आहे. मग डायरेक्ट ऑफिसला जाऊन आम्ही काय करणार आहोत? तर अर्जुन म्हणतो, पण बायको, तू तिथे जाणार नाहीयेस. एकतर बाहेर खूप ऊन आहे आणि ती सुद्धा साईट व्हिजिट आहे, तिथे काम चालू असणार. मग एखादी वीट जर तुझ्या डोक्यावर पडली तर नाही, मला ती रिस्क घ्यायचीच नाहीये. त्यामुळे बायको, तू तिथे जाणार नाहीयेस. मी जे सांगतोय ते तुला ऐकावंच लागेल. आता अस्मिता हसू लागते. अर्जुनच थोडा लक्ष नसतो आणि त्याचवेळी गॅसवर ठेवलेल्या भांड्याचा अर्जुनच्या हाताला चटका लागतो. अर्जुन मोठ्यानेच ओरडतो, आई. आता सायली धावत पळत जाते आणि अर्जुनला म्हणते, किती हा वेंद्रेपणा. अर्जुन म्हणतो, अगं पण मला कळत नाहीये की हे स्टुपिड भांड एवढं गरम का आहे? तर अस्मिता अर्जुनला आठवण करून देत म्हणते, अरे ते गॅसवर आहे आणि ते स्टुपिड नाहीये. तू जे सायली बद्दलचे विचार करतोयत ना, ते स्टुपिड आहेत. तर कल्पनाताई म्हणतात, अगदी बरोबर प्रतापराव म्हणतात. आणि अर्जुन, या चॅलेंज पायी तुम्ही असे काहीतरी उद्योग करू नका. जे काही करताय ते अगदी सावकाशपणेच करा. तर आता इकडे सायली अर्जुनची काळजी घेत असते, त्याच्या हाताला बर्फ लावत असते आणि काळजीनेच अर्जुनला विचारते, आग होतीये का? तर अर्जुन म्हणतो की थोड दुखते. आता सायलीला अर्जुनची काळजी वाटत असते
सावकाशपणे ती अर्जुनच्या हातावर बर्फ लावत त्याची अगदी मनापासून काळजी घेत असते. आता सर्वजण सायली अर्जुनकडे पाहत असतात. आता सायली अर्जुनची काळजी घेते हे पाहून चैतन्य कल्पना ताईंना म्हणतो, बघतेस ना मावशी, अगं अर्जुनचा थोडा हात काय भाजला तर सायली वहिनी अदलाबदली विसरून सायली सुभेदार ह्या मूळ रूपातच आली आहे. म्हणजे बघ ना अर्जुनची किती मनापासून काळजी घेतीये. तर कल्पनाताई हसू लागतात. आता सायली भानावर येते, तिच्या लक्षात येतं आणि म्हणूनच सायली अर्जुनच्या हातावर बर्फाचा गोळा ठेवत म्हणते, हे घ्या थोडा वेळ, तुम्ही तुमचा हात शेका, थोड्या वेळानंतर आई तुम्हाला मलम लावून देतीलच आणि तसंही मला जास्त वेळ तुमची काळजी घेण्यासाठी थांबता येणार नाही. मला लगेच निघावं लागेल कारण मीटिंगला 1 मिनिटही उशीर झालेला मला चालणार नाही. असं म्हणत आता सायली कल्पना ताईंकडे येते आणि कल्पना ताईंना म्हणते, आई यांच्या हाताला मलम लावून द्याल का? तर कल्पनाताई होकार देतात. तर त्यानंतर सायली आता चैतन्याला म्हणते, चला भाऊजी, असं म्हणत सायली तिची बॅग आणि फाईल घेते. परंतु ज्यावेळी सायली फाईल घेते त्यावेळी फाईलमधलं असणार ते लेटर खाली पडतं. आता ते ग्रेटन कार्ड ज्यावेळी खाली पडतं त्यावेळी चैतन्य आणि अस्मिताने पाहिलेलं असतं. चैतन्य म्हणतो, हे काय आहे? तर अस्मिता म्हणते, हो ना, ते काय आहे? आता चैतन्य सायरीच्या अगोदर लगेच ते ग्रेट कार्ड उचलतो. तर अस्मिता म्हणते, काय हे बघ ना. आता चैतन्य पाहतो आणि म्हणतो, हे तर मला केसच्या संदर्भात वाटत नाहीये. असं म्हणत चैतन्य ते पाहतो. आता अर्जुन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, ते अगोदर ठेवून दे बरं. तर चैतन्य म्हणतो, नाही, तू शांत राहायचं, कारण ते काहीतरी महत्वाचं आहे आणि आम्हाला ते पाहायचं आहे. त्यामुळे तू काहीच बोलू नकोस, गपरे. परंतु अर्जुन काही शांत राहत नसतो आणि म्हणूनच अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन तुझं काय चाललंय रे, जरा शांत बस ना. तर आता चैतन्य म्हणू लागतो, मावशी काका, माझ्या हाती काहीतरी फार महत्वाचं लागलं, ऐका. हा, असं म्हणत चैतन्य आता ती कविता वाचणार. तर प्रतापराव म्हणतात, अरे वाच रे, बिंदास्त वाच. तर आता चैतन्य ती कविता वाचू लागतो. आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे भारीसे अत्तर व्हावे. आता चैतन्य एकदम स्टाईल मध्ये ती कविता वाचत असतो. आता सर्वजण खुश होतात. अस्मिता म्हणते, क्या बात आहे. तर चैतन्य सर्वांना म्हणतो, आणि हे हँडरायटिंग तर मला असं वाटते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याच आहे. तर आता मात्र सर्वजण अर्जुनच कौतुक करतात. तर अस्मिता म्हणते, खरंच अर्जुन, तू लिहिली कविता. आता अस्मिताचा यावर विश्वासच बसत नसतो. अर्जुनने लिहिलेल्या 2 ओळी वाचून झाल्यानंतर आता चैतन्य पुढे म्हणतो, आतापर्यंतचे शायर अर्जुन सुभेदार हे काय म्हणाले हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता पुढे ऐका, सायली सुभेदार यांच यावर काय प्रतिउत्तर आहे. असं म्हणत आता कवितेच्या पुढच्या 2 ओळी चैतन्य वाचणार. परंतु त्यावेळी सायली म्हणते, भाऊच्या नको नको ना. तर चैतन्य म्हणतो, नाही नाही वहिनी, असं कसं होईल. तर अस्मिता म्हणते, चैतन्य रे, किती वेळ घेतोयस, तू वाच ना पटकन. चैतन्य म्हणतो, हो मी वाचतोय. असं म्हणत आता चैतन्य पूर्ण कविता वाचत म्हणतो, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे भारीसे अत्तर व्हावे, माझ्या साथीला कोण असावे, फार शेवटी या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर असावे, या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर असावे. चैतन्य दोघांच्याही प्रेमाच्या त्या कवितेच्या ओळी वाचून दाखवतो. आता घरातील प्रत्येक जण सायली अर्जुनच कौतुक करू लागतात. तर प्रतापराव म्हणतात, वाह सायली, अर्जुन खरंच कमाल कविता आहे, कमाल शब्दांची निवड आहे आणि कमाल तुमचं प्रेम. असं म्हणत सर्वजण टाळ्या वाजवत त्यांच्या प्रेमाचं आणि त्यांच्या कवितेच कौतुक करत असतात. तर प्रतापराव म्हणतात, अर्जुन सायली, तुमचं प्रेम काव्यमय झालंय आता. तर कल्पना ताई म्हणतात, हो ना, पण अस्मिता मला सांग, आपण ज्यावेळी अर्जुनला विचारलं की तू काल प्रपोज डे साजरा केलास त्यावेळी तो आपल्याला काय म्हणाला नाही. बाबा, मी प्रपोज डे वगैरे साजरा केला नाहीये. मग आता हे काय आहे? म्हणजे
हा आपल्याशी खोट बोलतोय, परंतु शेवटी आपल्याला सत्य कळालच ना. तर अस्मिता म्हणते, मग काय आता? त्याच वेळी अस्मिताच लक्ष आता सायलीच्या हाताकडे जातो. अस्मिता म्हणते, एक मिनिट सायली, तुझ्या हातात काय आहे? ही अंगठी मी तर कधी बघितली नव्हती. तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, मी सुद्धा कधी पाहिली नाहीये, पण किती सुंदर आहे ना. आता सायरी थोडी लाजू लागते. तर प्रतापराव म्हणतात, बघा बघा, म्हणतायत की प्रपोज डे साजरा केला नाही, पण आता आपल्याला दिसतंय की त्यांनी प्रपोज डे किती दणक्यात साजरा केला आहे, ज्या सायरीला अंगठी सुद्धा मिळाली आहे. वाह अर्जुन वा, असं म्हणत प्रतापराव आता अर्जुनच कौतुक करतात आणि अर्जुनला म्हणतात, खरंच सुभेदारांचं नाव राखलस तू. आता सर्वजण हसत असतात. तर कल्पनाताई प्रतापरावांना आठवण करून देत म्हणतात, हे आम्हाला नका सांगू, तुम्हीच बघा. तर प्रतापराव म्हणतात, मी तर. कल्पनाताई म्हणतात, हा तर इकडे सायली चैतन्याला म्हणू लागते, भाऊजी अहो द्या ना ते लेटर. तर चैतन्य सायलीला म्हणतो, जरा इस शायर का भी शायरी सुन लो. तो शायर चैतन्यजीने भी अर्ज किया है. हा प्रेम ऐवज पुन्हा फाईलमध्ये नाही ठेवायचा. हा प्रेम ऐवज पुन्हा फाईलमध्ये नाही ठेवायचा. कुठल्यातरी केसमध्ये पुरावा म्हणून सादर व्हायचा. कुठल्यातरी केसमध्ये पुरावा म्हणून सादर व्हायचा. आता सर्वजण चैतन्याच्या या बोलण्याच, त्याच्या कवितेच कौतुक करतात आणि टाळ्या वाजवत म्हणतात, वाह वाह चैतन्य दादा. असं म्हणत विमलही खुश होते, टाळ्या वाजवू लागते. तर अस्मिता म्हणते, क्या बात आहे चैतन्य. आता सायली नकळतच चैतन्याच्या हातात येईल ते लेटर घेते आणि म्हणू लागते, चला निघूयात भाऊजी. तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, तू फक्त मला बाहेर भेट, कसा मार खातोस ना ते बघतच बस. असं म्हणत आता अर्जुनही थोडा चैतन्यवर चिडलेला असतो. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, दोस्तो का रास खोल नाही, दोस्तो का काम होत आहे. आता सर्वजण खूप हसू लागतात. चैतन्याने सायली आणि अर्जुनच्या प्रेमाचं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं. त्यांच्या प्रपोजच सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. तर आता सायली म्हणते, चला चैतन्य भाऊजी. असं म्हणत सायली आणि चैतन्य आपल्या कामासाठी निघत असतात आणि त्यावेळी नकळतच अर्जुन सायलीला बाय करतो. आता सायली ही अर्जुनला बाय करते आणि हे सगळं पाहून पुन्हा एकदा दोघांवरही त्या सर्वजण हसू लागतात. आता अर्जुन गालावर हात घेत फक्त सायलीकडे पाहत असतो. तर त्यावेळी कल्पनाताई अर्जुनला आवाज देत म्हणतात, अर्जुन खाण्याचं काही होणार आहे की नाही. आता अर्जुनच्या लक्षात येतं की आपली स्वयंपाकघरातली कामं तशीच राहिली आहेत आणि म्हणूनच अर्जुन धावत पळत स्वयंपाकघरात जातो आणि आपल्या कामांना सुरुवात करतो. आता अर्जुनने खास सायलीसाठी चॉकलेट बनवायला घेतलेलं असतं, परंतु जे चॉकलेट घेतलेलं असतं ते तुटतच नसतं. अर्जुन म्हणतो, हे चॉकलेट तर दगडासारखं आहे, तुटतच नाहीये, काय करू. आता अर्जुन विचार करत असतो. तर त्याच वेळी त्या ठिकाणी कल्पनाताई येतात आणि अर्जुनची ती अवस्था पाहून अर्जुनला विचारतात, काय रे, काय झाले नाही, म्हणजे युद्धात हरलेल्या योद्धासारखा दिसतोयस तू. तर अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा प्रॉब्लेम हाच आहे की युद्ध सुरूच झालं नाहीये. हे बघ ना, मी सगळी तयारी करून ठेवली आहे, पण चॉकलेट बनतच नाहीये पुढे. तर कल्पनाताई हसतच अर्जुनला म्हणतात, अरे अर्जुन, अच्छा म्हणजे हे कोको पावडर बटर शुगर हे तुझे शस्त्र आहेत का. तर अर्जुन म्हणतो, हा ना मम्मा, पण पुढे काही बनतच नाहीये. तर अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा आज चॉकलेट डे आहे ना, म्हणून मला सायलीसाठी चॉकलेट बनवायचे आहे. मी इंटरनेटवर खूप रेसिपीज पाहिल्यात आणि तसंच मी बनवायला घेतलं, पण चॉकलेट तर बनतच नाहीये. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, असंच होणार, कारण तू करेक्ट माणसाला रेसिपी विचारलीच नाहीस. मग तुला कसं जमणार आहे सांग ब. तर अर्जुन म्हणतो, अगं मामा, असं कसं बोलतेस तू. अगं मी तर तुला विचारलं ना आणि तुझ्या टिप्स फॉलो सुद्धा केल्या आहेस. तर कल्पनाताई म्हणतात, अरे माझा स्वयंपाक हा तर घरगुती असतो, परंतु एक छान अशी मुलगी आहे, ही तुला छान अशी टिप्स देऊ शकते. अर्जुन विचारतो, कोण. तर कल्पनाताई म्हणतात, अरे असं काय करतोयस, आपली नुपूर आहे की नाही.
ती व्यवसाय म्हणून स्वयंपाक करते आणि तिचं एक मोठं असं गाऊड किचन आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका मोठ्या कंपनीत हेडशेफ म्हणून ती काम करते. आणि तसंही तिच्या हाताला जी चव आहे ना ती चव कोणाच्याच हाताला नाहीये. तर अर्जुन कल्पना ताईंना म्हणतो ते तर आहेच का मम्मा, पण ती मला हेल्प करेल, ती मला शिकवेल. तर कल्पनाताई म्हणतात ते तुला नक्की शिकवेल, थांब मी तिला व्हिडिओ कॉल करते. असं म्हणत आता कल्पनाताई नुपूरला व्हिडिओ कॉल करतात. नुपूर पाहते तर कल्पनाताईंचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. नुपूर फोन उचलते आणि म्हणते, बोला ना कल्पनाताई, कशी आहात तुम्ही? कल्पनाताई म्हणतात, मी मस्त आहे, तू कशी आहेस? नुपूर म्हणते, मी पण एकदम मस्त आहे, पण मला सांगा आज अचानक माझी कशी काय आठवण आली? तर कल्पनाताई म्हणतात, अग आज चॉकलेट डे आहे ना, मग अर्जुन सायलीसाठी चॉकलेट बनवत होता पण त्याला जमतच नाहीये. तर आता अर्जुन मोबाईल घेतो आणि व्हिडिओ कॉलवर नपूरला म्हणतो, नपूर अग बघ ना, मी एवढ्या छान चॉकलेट बनवायला घेतले पण बनतच नाहीये. मी एवढी छान तयारी केली आहे पण चॉकलेट बनतच नाहीयेत. बघ ना, अगं मी रेसिपी फॉलो करतोय तरी सुद्धा चॉकलेट बनत नाहीयेत. तर नुपूर म्हणते की हो अर्जुन, अरे रेसिपी तर फॉलो करावीच लागते, परंतु ही रेसिपी फॉलो करत असताना मनाचं काय, त्याला सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहेच ना अर्जुन म्हणतो. म्हणजे तर नुपूर म्हणू लागते, अरे अर्जुन, कुठलेही पदार्थ हे फक्त आपल्या हाताने बनत नसतात, तर ते मनाने बनवावे लागतात आणि त्यासाठी आपलं मन हे त्यामध्ये गुंतवावं लागतं आणि मगच आपल्या भावना त्या चवीत उतरतात. पण आता तुझ्या मनामध्ये फक्त भीती आहे, मग मला सांग, ही जर मनात भीती असेल तर चॉकलेट कसं बनेल सांग बरं? कारण तुझ्या मनात आता फक्त प्रेमापेक्षा घाई आणि भीती आहे, मग त्या चॉकलेटला चव कशी येणार सांग बरं? असं म्हणत आता नुपूर अर्जुनला समजावत असते. अर्जुन विचारतो, मग मी आता काय करू? तर नुपूर अर्जुनला म्हणते, अगोदर दीर्घ श्वास घे आणि मन शांत ठेव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिच्यासाठी तू चॉकलेट बनवतोयस ना, तिचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर आण आणि मग बघ तू जे हातात बनवायला घेतलेस ते अगदी परफेक्ट बनवशील. तर आता अर्जुन म्हणतो, हो नक्कीच. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, बघितलंस ना, या सगळ्यामध्ये कशाची कमतरता आहे हे नुपूरने अगदी बरोबर ओळखलं आहे. आता अर्जुन कल्पनाताईंच्या हातामध्ये मोबाईल देतो आणि नुपूरने सांगितल्याप्रमाणे शांत राहून सायलीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणतो आणि डोळे उघडत म्हणू लागतो. खरंच सायलीचा चेहरा डोळ्यासमोर आणल्यानंतर एक